विद्यार्थी बालमित्रांनो, ब्रिज कोर्समधील आजचा आपला 10वा दिवस. आज आपण प्रॉपर्टी ऑफ अँगल्स फॉर्म बाय पॅरलल लाईन्स अँड इट्स ट्रान्सव्हर्सल या पार्टचा स्टडी करणार आहोत. लेट्स रिकॉल. पूर्वी अभ्यासलेला भाग आपण आता आठवूया. लेट्स रिकॉल. या प्लेनमध्ये ह्या 2 लाईन तुम्हाला दिलेल्या आहेत बघा. या लाईन एकाच प्लेनमध्ये आहेत आणि ह्या एकमेकींना इंटरसेक्ट करत नाहीत, म्हणून अशा प्रकारच्या लाईनला म्हणतात पॅरलल लाईन. म्हणजे लाईन एल आणि लाईन एम ह्या लाईन पॅरलल लाईन आहेत. डेफिनेशन कशी आहे बघा. पॅरलल लाईन्स, द लाईन्स विच आर कोप्लॅनर अँड डू नॉट इंटरसेक्ट ईच अदर आर कॉल्ड पॅरलल लाईन्स. म्हणजे अशा काही लाईन का त्या कोप्लॅनर आहेत, म्हणजे एकाच प्लेनमध्ये आहेत, अँड डू नॉट इंटरसेक्ट ईच अदर आणि त्या एकमेकींना इंटरसेक्ट करत नाहीत, अशा प्रकारच्या लाईनला म्हणतात पॅरलल लाईन. यातील इम्पॉर्टंट पार्ट आहेत तो मी फक्त समजून देणार आहे, त्याच्यामुळे त्याच्याकडेच आपण फक्त फोकस करायचे. त्यानंतर एक फिगर तुम्हाला दिलेली बघा. लाईन एन इज ट्रान्सव्हर्सल ऑफ लाईन एल अँड एम. लाईन एन ही एल आणि एम ह्या लाईनची ट्रान्सव्हर्सल आहेत. हिअर इन ऑल 8 अँगल्स आर फॉर्म. आणि या ठिकाणी 8 अँगल तयार झालेले आहेत. पेअर ऑफ अँगल्स फॉर्म आउट ऑफ दीज अँगल्स आर फॉलोज. म्हणजे या ठिकाणी जे 8 अँगल तयार झालेले आहेत त्यांच्या काही पेअर आहेत आणि त्या पेअरचा आपल्याला आता स्टडी करायचा आहे. हा जो पॉईंट ऑफ इंटरसेक्शन आहे यामध्ये 4 अँगल झालेले आहेत बघा. ए, बी, सी आणि डी. या ठिकाणी हा पॉईंट ऑफ इंटरसेक्शन आहे आणि या ठिकाणी आपल्याला अँगल जे मिळाले आहेत ते ई, एफ, जी, एच. आणि मग ह्या अँगलच्या ज्या आहेत त्या अँगलच्या पेअर आपल्याला मिळणार आहेत. पहिली जी पेअर आहे ती आपल्याला मिळालेली आहे पेअर ऑफ करस्पॉन्डिंग अँगल्स. पेअर ऑफ करस्पॉन्डिंग अँगल्स. आता पेअर ऑफ करस्पॉन्डिंग अँगल्स कुणाला म्हणायचं? करस्पॉन्डिंग अँगलची पेअर कुणाला म्हणायचं बघा. ही ट्रान्सव्हर्सल आहे. ह्या ट्रान्सव्हर्सलच्या एकाच साईडचे अँगल घ्यायचे, म्हणजे डी, सी, एच, जी किंवा ए, बी, ई, एच. एकाच साईडचे हे कोण आलेले आहेत बघा, अँगल आलेले आहेत. यांना घ्यायचे आणि हे घेताना एका आड एक घ्यायचा, म्हणजे एक अँगल घ्यायचा आणि एक अँगल सोडायचं. म्हणजे डी नंतर एच अँगल घ्यावा लागेल, सी नंतर जी अँगल घ्यावा लागेल, नंतर या साईडला ए नंतर ई अँगल घ्यावा लागेल, बी नंतर एफ अँगल घ्यावा लागेल. अशा प्रकारे 4 पेअर आपल्याला या करस्पॉन्डिंग अँगलच्या मिळतात. पहिली पेअर त्यांनी दिली बघा डी आणि एच. डी आणि एच. त्यानंतर ए आणि ई येणार आहे, म्हणजे या ठिकाणी आपल्याला लिहावं लागेल अँगल ए आणि अँगल ई. त्याच्यानंतर अँगल सी. अँगल सी आणि हा सोडायचा, म्हणजे हा घ्यायचा अँगल सी आणि अँगल जी. म्हणजे या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे अँगल जी. त्याच्यानंतर अँगल बी. अँगल बी घेतला का आपल्याला घ्यावा लागेल अँगल एफ. अँगल बी आणि अँगल एफ आपल्याला मिळणार आहे. त्याच्यानंतर पेअर ऑफ अल्टरनेट इंटेरियर अँगल्स. पेअर ऑफ अल्टरनेट इंटेरियर अँगल म्हणजे इंटेरियर म्हणजे आतील अँगल. आतील अँगल कोणते बघा, सी, बी, ई आणि एच हे आतील आहेत. आणि अल्टरनेट म्हणजे आपल्याला ते अँगल क्रॉस घ्यायचे. क्रॉस म्हणजे अशा प्रकारे सी आणि ई येणारे, एच आणि बी येणारे. पेअर ऑफ अल्टरनेट इंटेरियर अँगल्स. अँगल सी, अँगल ई बघा. अँगल सी, अँगल ई. सेकंड अँगल बी, अँगल एच. अँगल बी, अँगल एच. याला म्हणायचं अल्टरनेट इंटेरियर अँगल्स किंवा याला इंटेरियर अँगल्स असंही म्हणतात. पेअर ऑफ अल्टरनेट एक्सटेरियर अँगल्स. आता अल्टरनेट एक्सटेरियर अँगल आपल्याला बघायचे. अल्टरनेट म्हणजे क्रॉस या प्रकारे असे आणि एक्सटेरियर म्हणजे बाहेरचे अँगल. एक्सटेरियर म्हणजे बाहेरचे अँगल. म्हणजे अँगल तुम्हाला मिळणारे डी आणि
बाहेरचा अँगल झाला डी, त्याच्यानंतर ए, त्याच्यानंतर एफ आणि जी हे बाहेरचे अँगल झाले एक्सटेरियर अँगल. आणि अल्टरनेट म्हणजे क्रॉस, म्हणजे असे आणि असे घ्यायचे, म्हणजे अँगल डी आणि अँगल एफ, त्यानंतर अँगल ए आणि अँगल जी या पेअर आपल्याला मिळालेल्या आहेत अल्टरनेट एक्सटेरियर अँगलच्या. त्याच्यानंतर पुढील ज्या पेअर आहेत पेअर ऑफ इंटेरियर अँगल्स ऑन द सेम साईड ऑफ द ट्रान्सव्हर्सल. म्हणजे आपल्याला इंटेरियर अँगल्स घ्यायचे आहेत, म्हणजे सी बी ई एच यापैकी. पण कसे घ्यायचे? इंटेरियर अँगल्स ऑन द सेम साईड, म्हणजे सेम साईडचे घ्यायचे, एकतर या साईडचे किंवा या साईडचे. ऑफ द ट्रान्सव्हर्सल म्हणजे ट्रान्सव्हर्सलच्या एकाच साईडचे आपल्याला अँगल घ्यायचे आहेत इंटेरियर. म्हणजे अँगल सी आणि अँगल एच येणार आहे बघा, अँगल सी अँगल एच. आणि सेकंड पेअर येणार आहे अँगल बी आणि अँगल ई. या प्रकारे ही पेअर आपल्याला मिळालेली आहे पेअर ऑफ इंटेरियर अँगल्स ऑन द सेम साईड ऑफ द ट्रान्सव्हर्सल, किंवा यांनाच शॉर्टमध्ये आपण म्हणतो इंटेरियर अँगल्स. यावरून आपल्याला काही प्रॉपर्टीजचा स्टडी करायचा आहे. सम इम्पॉर्टंट प्रॉपर्टीज. पहिली प्रॉपर्टी आहे वेन टू लाईन्स इंटरसेक्ट द पेअर ऑफ अपोजिट अँगल्स फॉर्म आर कॉन्ग्रंट. म्हणजे व्हर्टिकली अपोजिट अँगल्स असतात ते कॉन्ग्रंट असतात, अशा प्रकारची ही प्रॉपर्टी आहे. आता या फिगरमध्ये आपण जर विचार केला तर व्हर्टिकली अपोजिट अँगल कोणते आहेत बघा. एच्या अपोजिट अँगल आहे सी, हे कॉन्ग्रंट आहेत. बीच्या अपोजिट डी हे कॉन्ग्रंट, ईच्या अपोजिट जी हे अँगल कॉन्ग्रंट आणि एफच्या अपोजिट एच हे अँगल कॉन्ग्रंट होणार आहे. म्हणजे पहिली जी प्रॉपर्टी आहे ती प्रॉपर्टी आपल्याला मिळाली वेन टू लाईन्स इंटरसेक्ट द पेअर ऑफ अपोजिट अँगल्स फॉर्म आर कॉन्ग्रंट, म्हणजे व्हर्टिकली अपोजिट कॉन्ग्रंट असतात इन शॉर्टमध्ये. सेकंड प्रॉपर्टी द अँगल्स इन अ लिनियर पेअर आर सप्लिमेंटरी. लिनियर पेअरमधले जे अँगल असतात ते सप्लिमेंटरी असतात, म्हणजे त्यांची सम 180 येते. आता या ठिकाणी अँगल इन अ लिनियर पेअर बघा, ए आणि डी, ए आणि बी, बी आणि सी, सी आणि डी. अशा प्रकारे अँगल डी प्लस अँगल ए इक्वल टू 180 डिग्री, अँगल ए प्लस अँगल बी इक्वल टू 180 डिग्री, अँगल बी प्लस अँगल सी इक्वल टू 180 डिग्री, अँगल सी प्लस अँगल डी इक्वल टू 180 डिग्री. त्याचप्रमाणे इथे आपल्याला मिळणार आहे. म्हणजेच या ठिकाणी द अँगल्स इन अ लिनियर पेअर आर सप्लिमेंटरी. Then third property, when one pair of corresponding angles are congruent, then all the remaining pair of corresponding angles are congruent. म्हणजे करस्पॉन्डिंग अँगलची वन पेअर जर कॉन्ग्रंट असेल तर रिमेनिंग 3 पेयर्स करस्पॉन्डिंग अँगलच्या आहेत त्या पण कॉन्ग्रंट असतात. बघा या ठिकाणी समजा ही एक पेअर आहे बघा, करस्पॉन्डिंग अँगल इथे आणि इथे आलेलं आहे. ही पेअर जर कॉन्ग्रंट असेल करस्पॉन्डिंग अँगलची तर बाकीचे जे करस्पॉन्डिंग अँगल आहेत ते सर्व कॉन्ग्रंट असतात. त्याच्यानंतर सेकंड, वेन वन पेअर ऑफ अल्टरनेट अँगल्स आर कॉन्ग्रंट. वन पेअर ऑफ अल्टरनेट अँगल, हे अल्टरनेट अँगल झाली बघा, ही पेअर किंवा ही पेअर, हे जर कॉन्ग्रंट असेल तर रिमेनिंग पेअर ऑफ अल्टरनेट अँगल्स आर कॉन्ग्रंट. म्हणजे फर्स्ट पेअर जर कॉन्ग्रंट असेल अल्टरनेट अँगलची ही, तर ही सुद्धा कॉन्ग्रंट असते. देन फिफ्थ प्रॉपर्टी, when one pair of interior angles on one side of a transversal are supplementary, then the other pair of interior angles is also supplementary. म्हणजे इंटेरियर अँगल बघा वन साईडचे हे इंटेरियर अँगल झाले. या पेअरची जर सम 180 असेल, सप्लिमेंटरी म्हणजे ॲडिशन 180, तर यांची पण ॲडिशन 180 असते, किंवा यांची ॲडिशन 180 असेल तर यांची ॲडिशन 180 असते. देन नेक्स्ट पार्ट, इंटेरियर अँगल थिअरम. बघा ह्या 2 पॅरलल लाईन असेल,
तर हे जे इंटेरियर अँगल असतात ह्या इंटेरियर अँगलची सम असते 180, म्हणजेच हे सप्लिमेंटरी असतात. यालाच म्हणतात इंटेरियर अँगल थिअरम. बघा, इफ लाईन एल पॅरलल लाईन एल आणि लाईन एम पॅरलल आहे, देन अँगल ए प्लस अँगल बी इक्वल टू 180 डिग्री. अँगल ए प्लस अँगल बी इक्वल टू 180 डिग्री इज कॉल्ड ॲज इंटेरियर अँगल थिअरम. यालाच म्हणतात इंटेरियर अँगल थिअरम. इन शॉर्टमध्ये या लाईन पॅरलल असेल तर इंटेरियर अँगलची सम येते 180, याला म्हणतात इंटेरियर अँगल थिअरम. देन नेक्स्ट थिअरम, करस्पॉन्डिंग अँगल थिअरम. करस्पॉन्डिंग अँगल थिअरम, पुन्हा ह्या टू लाईन जर पॅरलल असेल तर हे करस्पॉन्डिंग अँगल इक्वल असतात. लाईन पॅरलल तर करस्पॉन्डिंग अँगलची पेअर इक्वल असते, याला म्हणतात करस्पॉन्डिंग अँगल थिअरम. इफ लाईन एल पॅरलल लाईन एम देन अँगल पी इक्वल टू अँगल क्यू इज कॉल्ड ॲज करस्पॉन्डिंग अँगल थिअरम. यालाच म्हणतात करस्पॉन्डिंग अँगल थिअरम. देन नेक्स्ट थिअरम, अल्टरनेट अँगल थिअरम. पुन्हा ह्या टू लाईन पॅरलल आहेत, अँगल एक्स आणि अँगल वाय हे अल्टरनेट अँगल आहेत. ह्या लाईन जर पॅरलल असेल तर अल्टरनेट अँगल कॉन्ग्रंट असतात, याला म्हणतात अल्टरनेट अँगल थिअरम. इफ लाईन एल पॅरलल लाईन एम देन अँगल एक्स इक्वल टू अँगल वाय. लाईन एल पॅरलल लाईन एम देन अँगल एक्स इक्वल टू अँगल वाय इज कॉल्ड ॲज अल्टरनेट अँगल थिअरम. यालाच म्हणतात अल्टरनेट अँगल थिअरम. इन शॉर्टली, ह्या लाईन जर पॅरलल असेल तर इंटेरियर अँगलची सम 180 असते. इथे हा आणि हा एक इंटेरियर अँगल येणार आहे बघा, इथे मी दाखवलेला नाही आहे, याला म्हणायचं इंटेरियर अँगल थिअरम. त्याच्यानंतर लाईन पॅरलल असेल तर करस्पॉन्डिंग अँगल इक्वल असतात. हा अँगल आणि हा करस्पॉन्डिंग अँगल हे इक्वल होणार आहे, याला म्हणायचं करस्पॉन्डिंग अँगल थिअरम. देन थर्ड थिअरम, लाईन एल पॅरलल लाईन एम असेल तर अल्टरनेट अँगल कॉन्ग्रंट असतात, याला म्हणायचं अल्टरनेट अँगल थिअरम. यानंतर यावर डिपेंड्स आपण आता सम सॉल्व करणार आहोत. फर्स्ट क्वेश्चन, सिलेक्ट द करेक्ट अल्टरनेटिव्ह अँड फिल इन द ब्लँक्स इन द फॉलोइंग स्टेटमेंट. इफ अ ट्रान्सव्हर्सल इंटरसेक्ट टू पॅरलल लाईन्स देन द सम ऑफ इंटेरियर अँगल्स ऑन द सेम साईड ऑफ द ट्रान्सव्हर्सल इज ... म्हणजे टू पॅरलल लाईन तुम्हाला त्यांनी दिलेल्या आहेत आणि सेम साईडच्या इंटेरियर अँगलची सम किती आहे तुम्हाला त्यांनी विचारलेलं आहे. समजा या टू लाईन्स पॅरलल आहेत आणि हे इंटेरियर अँगल आहेत वन साईडची, यांची सम किती आहे असं तुम्हाला त्यांनी विचारलेलं आहे. इंटेरियर अँगलची सम 180 डिग्री येते जेव्हा या लाईन पॅरलल असतात तेव्हा, म्हणजे यांची सम येणार आहे 180 डिग्री. अशा प्रकारचा ऑप्शन आपल्याला आहे सी, म्हणजे या फर्स्ट क्वेश्चनचा ऑप्शन तुम्हाला मिळालेला आहे सी. देन सेकंड क्वेश्चन, द नंबर ऑफ अँगल्स फॉर्म बाय अ ट्रान्सव्हर्सल ऑफ टू लाईन्स इज ... नंबर ऑफ अँगल्स फॉर्म बाय अ ट्रान्सव्हर्सल ऑफ टू लाईन्स, या टू लाईन आहे आणि ही लाईन इंटरसेक्ट करते तर किती अँगल तयार होतात हे त्यांनी तुम्हाला विचारलेलं आहे. अगोदर आपण बघितलेलं आहे किती अँगल तयार होतात बघा, इथे 1 2 3 4 अँगल इथे झाले. याचप्रमाणे ह्या पॉईंट ऑफ इंटरसेक्शनजवळ इथे 4 अँगल होणार आहे. हे 4 अँगल आणि हे 4 अँगल म्हणजे टोटल झाले 8 अँगल. आता 8 ऑप्शन कुठे आहे बघा, हा सी, म्हणजे याचा ऑप्शन मिळालेला आहे तुम्हाला सी. देन थर्ड, ए ट्रान्सव्हर्सल इंटरसेक्ट टू पॅरलल लाईन्स इफ द मेजर ऑफ वन ऑफ द अँगल इज 40 डिग्री देन द मेजर ऑफ करस्पॉन्डिंग अँगल इज ... म्हणजे ह्या पॅरलल लाईन आहेत आणि ह्या करस्पॉन्डिंग अँगलचं जे मेजर आहे ते 40 डिग्री आहे. तर याची जी पेअर येणार आहे ह्या अँगलचा करस्पॉन्डिंग अँगल हा होणार आहे, म्हणजे याचं मेजर किती आहे. लाईन जर पॅरलल असेल तर करस्पॉन्डिंग अँगल इक्वल असतात. करस्पॉन्डिंग अँगल थिअरम आपण अगोदर बघितलेला आहे, म्हणजे याचं माप 40 तर याचं पण माप 40च येणार आहे, म्हणजे या दोघांचे मेजर सेम येणार आहे, माप म्हणजे मेजर. आणि मग
या ठिकाणी आपल्याला आन्सर मिळालेला आहे 40 डिग्री म्हणजे ऑप्शन ए. देन इन ट्रायंगल ए बी सी अँगल ए इक्वल टू 76 डिग्री, अँगल बी इक्वल टू 48 डिग्री, अँगल ए इक्वल टू 76 डिग्री, अँगल बी इक्वल टू 48 डिग्री, देअरफॉर अँगल सी इक्वल टू डॉट डॉट डॉट. म्हणजे 3 अँगलची सम असते 180. 3 अँगलची सम असते 180. त्यातील हा एक अँगल दिला आहे, हा एक अँगल दिला आहे आणि थर्ड अँगल तुम्हाला विचारलेला आहे. आता या 2 अँगलची आपण जर सम केली तर ती येते 124 आणि ह्या 124ला 180मधून आपण जर मायनस केलं, थर्ड अँगल आपल्याला फाइंड आउट करायचं म्हणजे हे 2 अँगल 180मधून मायनस होणार आणि हे जर आपण मायनस केले तर आपल्याला आन्सर मिळतं 56. तुम्ही करून पहा. म्हणजे या ठिकाणी आपल्याला ऑप्शन मिळालेला आहे बी. सम ऑफ द मेजर ऑफ 3 अँगल्स ऑफ अ ट्रायंगल इज 180 डिग्री आणि मग म्हणून ह्या 180मधून ह्या दोघांना मायनस केलं का आपल्याला थर्ड अँगल मिळतो तो 56 डिग्रीचा. म्हणजे याचा ऑप्शन तुम्हाला मिळालेला आहे बी. देन थर्ड क्वेश्चन, नेक्स्ट क्वेश्चन दिला आहे बघा तुम्हाला. 2 पॅरलल लाईन्स आर इंटरसेक्टेड बाय अ ट्रान्सव्हर्सल इफ मेजर ऑफ वन ऑफ द alternate interior angles is 75 degree, then the measure of other angle is. म्हणजे ह्या 2 पॅरलल लाईन दिलेल्या आहेत आणि एका अल्टरनेट अँगलचं मेजर 75, समजा याचं 75 आहे, तर ह्या अँगलचं मेजर किती आहे. अल्टरनेट अँगल थेरम आपल्याला काय सांगतो, तर लाईन जर पॅरलल असेल तर अल्टरनेट अँगल कॉन्ग्रंट असतात, म्हणजे हा आणि हा कॉन्ग्रंट होणार आहे. मग याचं जर मेजर 75 असेल तर याचं सुद्धा मेजर तुम्हाला 75 मिळणार आहे. म्हणजे याच्यात ऑप्शन तुम्हाला 75 आलेला आहे सी. अशा प्रकारे या जो अल्टरनेटिव्ह आहे त्या अल्टरनेटिव्हचे आन्सर आपण मिळवू शकतो. यानंतर आपण काही सम सॉल्व करणार आहोत. या ठिकाणी ही फिगर दिली बघा तुम्हाला. इन द फिगर लाइन ए बी पैरेलल लाइन सी डी, लाइन ए बी पैरेलल लाइन सी डी, लाइन पी क्यू इज देयर ट्रान्सव्हर्सल, लाइन पी क्यू इज देयर ट्रान्सव्हर्सल. कंप्लीट द ॲक्टिव्हिटी आणि तुम्हाला ॲक्टिव्हिटी कंप्लीट करायची आहे. फर्स्ट क्वेश्चन त्यांनी तुम्हाला दिलेला आहे. मेजर ऑफ अँगल ए आर एस इक्वल टू करस्पॉन्डिंग अँगल दिलेत बघा. ए आर एस याचा करस्पॉन्डिंग अँगल तुम्हाला मिळणार आहे हा इथे. म्हणजे हा अँगल तुम्हाला मिळालेला आहे सी एस क्यू. आपण एक अँगल घेतला का एक अँगल आपण सोडतो करस्पॉन्डिंग अँगलमध्ये. म्हणजे याला घेतलं याला सोडणार म्हणजे याला घेणार. म्हणजे ह्या अँगलचं नाव येणार आहे सी एस क्यू. म्हणजे या ठिकाणी आपण लिहिणार अँगल सी एस क्यू. त्याच्यानंतर इफ अँगल बी आर एस इक्वल टू 60 डिग्री, अँगल बी आर एस म्हणजे ह्या अँगलचं मेजर 60 डिग्री आहे. देन अँगल आर एस डी इक्वल टू, याचं मेजर 60 आहे तर याचं मेजर किती. हे आहेत इंटेरियर अँगल्स सेम साईडचे आणि इंटेरियर अँगल सेम साईडचे असेल तर त्यांची सम येते 180. इंटेरियर अँगल थेरम आपण अभ्यासलेला आहे. म्हणजे ह्या पॅरलल लाईन आहे तर यांची सम येते 180. हा अँगल तुम्हाला 60चा दिलेला आहे म्हणजे हा अँगल तुमचा 120चा येणार आहे. म्हणजे 120 डिग्री बघा दोघांची सम येते 180. देन अँगल पी आर बी इक्वल टू अल्टरनेट एक्सटेरियर अँगल पी आर बी हा अँगल आला आणि अल्टरनेट एक्सटेरियर अँगल पाहिजे. अल्टरनेट म्हणजे क्रॉस, म्हणजे असे क्रॉस येणार इकडे आणि एक्सटेरियर पाहिजे म्हणजे बाहेरचा अँगल पाहिजे. म्हणजे तुम्हाला अँगल मिळणार आहे सी एस क्यू. या ठिकाणी अँगल मिळाला अँगल सी एस क्यू. त्याच्यानंतर अँगल सी एस आर प्लस अँगल आर एस डी या दोन अँगलची तुम्हाला सम करायची. हे आहेत अँगल इन अ लिनियर पेअर आणि अँगल इन अ लिनियर पेअर असेल तर त्यांची सम येते 180 डिग्री. म्हणजे या ठिकाणी आपल्याला ह्या बॉक्समध्ये भरायचं आहे 180 डिग्री. अशा प्रकारे ही फर्स्ट ॲक्टिव्हिटी आपण कंप्लीट करू शकतो. देन
सेकंड ॲक्टिव्हिटी, इन द फिगर, पुन्हा तुम्हाला एक फिगर त्यांनी दिलेली आहे. लाईन एल आणि लाईन एम पॅरलल आहे आणि ही एन ट्रान्सव्हर्सल आहे. ए बी सी डी ई एफ जी एच अशा प्रकारचे हे अँगल तयार झालेले आहेत. आणि तुम्हाला एका अँगलचं मेजर त्यांनी दिलेलं आहे, डी अँगलचं मेजर दिलं आहे 70 डिग्री आणि तुम्हाला बाकीचे अँगल त्यांनी विचारलेले आहेत. बघा, इन द फिगर लाईन एल पॅरलल लाईन एम, लाईन एल आणि लाईन एम पॅरलल आहेत. अँड लाईन एन इज देअर ट्रान्सव्हर्सल, लाईन एन इज देअर ट्रान्सव्हर्सल. इफ अँगल डी इक्वल टू 70 डिग्री, अँगल डी इक्वल टू 70 डिग्री, देन फाइंड जी, देन फाइंड जी हा अँगल तुम्हाला त्यांनी विचारलेला आहे. आपण या ठिकाणी सर्वच अँगल फाइंड आउट करू शकतो, फक्त आपल्याला त्यांनी जी विचारला आहे तो आपण फाइंड आउट करूया. ॲक्टिव्हिटी, लाईन एल पॅरलल लाईन एम तुम्हाला हे त्यांनी दिलेलं आहे गिवन. देअरफॉर अँगल डी इक्वल टू अँगल एफ, आणि त्यामुळे अँगल डी इक्वल टू अँगल एफ येणारे या लाईन पॅरलल आहेत. हे अल्टरनेट अँगल झालेत आणि अल्टरनेट अँगल थिअरम आपल्याला काय सांगतो का, लाईन पॅरलल तर अल्टरनेट अँगल इक्वल. देअरफॉर अँगल डी इक्वल टू अँगल एफ, अँगल डी इक्वल टू अँगल एफ अल्टरनेट इंटेरियर अँगल्स, हे अल्टरनेट इंटेरियर अँगल झालेले आहेत. बट अँगल डी इक्वल टू 70 डिग्री, डीचं मेजर तुम्हाला 70 डिग्री दिलेलं आहे, म्हणजेच अँगल एफचं मेजर तुम्हाला 70 डिग्री येणार आहे. म्हणजे ह्या बॉक्समध्ये भरायचे तुम्हाला 70 डिग्री. देन अँगल एफ प्लस अँगल जी इक्वल टू 180 डिग्री, अँगल एफ प्लस अँगल जी इक्वल टू 180 डिग्री. का तर हे आहेत अँगल इन लिनियर पेअर, अँगल्स इन लिनियर पेअर. आणि मग एफचं मेजर आपल्याकडे आहे 70 डिग्री प्लस अँगल जी इक्वल टू 180. हे 70 इकडे गेले की मायनस होणार आहे आणि 70 तिकडे गेले की मायनस झाले, म्हणजे जी इक्वल टू 180 मायनस 70. देअरफॉर 180मधून 70 गेले का आपल्याला जीचं मेजर मिळतं 110. देअरफॉर अँगल जी इक्वल टू 110. अशा प्रकारे ही ॲक्टिव्हिटी कंप्लीट करायची. त्यानंतर करस्पॉन्डिंग अँगल थिअरम जो आहे तो आपल्याला ॲक्टिव्हिटीच्या साहाय्याने कंप्लीट करायचा. थिअरम, द करस्पॉन्डिंग अँगल्स फॉर्म बाय ट्रान्सव्हर्सल, द करस्पॉन्डिंग अँगल्स फॉर्म बाय ट्रान्सव्हर्सल ऑफ टू पॅरलल लाईन्स आर ऑफ इक्वल मेजर. म्हणजे ह्या जर लाईन पॅरलल असेल आणि ही ट्रान्सव्हर्सल असेल तर करस्पॉन्डिंग अँगल जे असतात म्हणजे ए आणि बी हे इक्वल मेजरचे असतात. अशा प्रकारचं आपल्याला प्रूफ द्यायचं. म्हणजे गिवनमध्ये येणार लाईन एल पॅरलल लाईन एम अँड लाईन एन इज ए ट्रान्सव्हर्सल. बघा, लाईन एल पॅरलल लाईन एम, लाईन एन इज ए ट्रान्सव्हर्सल. आणि मग टू प्रूव्हमध्ये आपल्याला येणारे अल्टरनेट अँगल इक्वल, म्हणजे अँगल ए इक्वल टू अँगल बी, अँगल ए इक्वल टू या बॉक्समध्ये भरायचे अँगल बी. देन प्रूफ आपल्याला द्यायचा आहे अँगल ए प्लस अँगल सी या दोघांची सम येणार 180 डिग्री, कारण हे अँगल इन लिनियर पेअर आहेत. अँगल ए प्लस अँगल सी इक्वल टू 180 डिग्री, अँगल्स इन लिनियर पेअर. देन अँगल बी प्लस अँगल सी इक्वल टू 180 डिग्री, या लाईन पॅरलल आहेत म्हणजे या दोघांची सम 180 डिग्री येणारे इंटेरियर अँगल थिअरम. अँगल बी प्लस अँगल सी इक्वल टू 180 डिग्री, प्रॉपर्टी ऑफ इंटेरियर अँगल्स ऑफ अ पॅरलल लाईन. प्रॉपर्टी किंवा त्यालाच आपण थिअरम असं म्हणतो. आता फ्रॉम 1 and 2 आपण जर यांचा विचार केला तर 180 सेम आहे, म्हणजे RHS सेम आहेत, म्हणजे LHS सेम येणार आहे. म्हणजे अँगल ए प्लस अँगल सी इक्वल टू अँगल बी प्लस अँगल सी. अँगल ए प्लस अँगल सी बघा इक्वल टू अँगल बी प्लस अँगल सी. बोथ साईडला अँगल सी आहे, अँगल सी तो कॅन्सल होणार, म्हणजे आपल्याला मिळालं अँगल ए इक्वल टू अँगल बी. म्हणजे अँगल ए आणि अँगल बी हा कॉन्ग्रंट झाला. म्हणजे अशा प्रकारे टू पॅरलल लाईन जर असेल
आणि त्यांना एखादी लाईन इंटरसेक्ट करत असेल तर अशावेळी हे तयार होणारे जे करस्पॉन्डिंग अँगल आहेत ते इक्वल मेजरचे असतात असं आपण प्रूव्ह करू शकतो. देन नेक्स्ट ॲक्टिव्हिटी हा एक तुम्हाला ट्रॅपिझियम त्यांनी दिलेला आहे. क्वाड्रिलॅटरल PQRS इज ट्रॅपिझियम. साईड PQ पॅरलल साईड SR. यामध्ये साईड PQ आणि साईड SR ह्या पॅरलल आहेत. इफ अँगल S इक्वल टू 65 डिग्री म्हणजे याचं मेजर 65 डिग्री आहे. फाइंड अँगल P आणि ह्या अँगल Pचं तुम्हाला मेजर फाइंड आउट करायचं. बघा ॲक्टिव्हिटी क्वाड्रिलॅटरल PQRS इज ट्रॅपिझियम. देअरफॉर साईड PQ पॅरलल साईड SR हे तुम्हाला त्यांनी दिलेले आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला लिहावं लागेल साईड SR, साईड PQ पॅरलल साईड SR. देअरफॉर हे झाले तुमचे इंटेरियर अँगल आणि मग ह्या इंटेरियर अँगलची सम येते 180. याला म्हणतो आपण इंटेरियर अँगल थिअरम. ह्या पॅरलल लाईन आहे ही ट्रान्सव्हर्सल आपण जर मानली तर हा अँगल आणि हा अँगल यांची सम येणार आहे 180. देअरफॉर अँगल P प्लस अँगल S इक्वल टू 180 डिग्री. अँगल P प्लस अँगल Sचं आपल्याकडे मेजर आहे 65 डिग्री. हाही एक बॉक्स आहे म्हणजे या बॉक्समध्ये आपल्याला भरायचे 65 डिग्री इक्वल टू 180. अँगल P इक्वल टू 180 मायनस 65. आता हा तिकडे गेला का मायनस होणार आहे. देअरफॉर अँगल P इक्वल टू 115 डिग्री. म्हणजे यामधून हे मायनस केलं का तुम्हाला 115 डिग्री येणार आहे. म्हणजे आपण अँगल Pचं मेजर या ठिकाणी मिळवलेलं आहे. बघा 1 2 3 4 बॉक्स आपल्याला या ठिकाणी भरायचे आहेत. देन नेक्स्ट सम सॉल्व द फॉलोइंग सब क्वेश्चन्स. आता हे सब क्वेश्चन्स आपल्याला सॉल्व करायचे आहेत. फर्स्ट, इन द फिगर लाईन L पॅरलल लाईन M. लाईन L पॅरलल लाईन M म्हणजे या फिगरमध्ये तुम्हाला लाईन L आणि लाईन M पॅरलल दिलेल्या आहेत. लाईन L पॅरलल लाईन M, लाईन L पॅरलल लाईन M, लाईन N इज देअर ट्रान्सव्हर्सल. इफ अँगल C इक्वल टू 50 डिग्री, हा अँगल C 50 डिग्रीचा आहे. देन फाइंड रिमेनिंग अँगल्स. आणि मग हे रिमेनिंग जे अँगल आहेत त्यांना आपल्याला काय करायचं आहे, फाइंड आउट करायचं. अँगल C प्लस अँगल D इक्वल टू 180 डिग्री. C आणि Dची सम 180 डिग्री येणार आहे कारण हे अँगल इन अ लिनियर पेअर होतात. Cचं मेजर तुमच्याकडे आहे 50 डिग्री प्लस अँगल D इक्वल टू 180 डिग्री. हा 50 इकडे गेला मायनस झाला. अँगल D इक्वल टू 180 मायनस 50. देअरफॉर अँगल D इक्वल टू 130 डिग्री. लाईन L पॅरलल लाईन M अँड लाईन N इज देअर ट्रान्सव्हर्सल. ही तुम्हाला त्यांनी दिलेलं आहे म्हणजे गिवन. देअरफॉर अँगल R इक्वल टू अँगल C. ह्या लाईन पॅरलल आहेत आणि मग R अँगलचं मेजर आणि C अँगलचं मेजर सेम येणार आहे कारण हे करस्पॉन्डिंग अँगल आहेत. म्हणजे R इक्वल टू C आणि Cचं मेजर आपल्याकडे आहे 50 डिग्री. म्हणजे R इक्वल टू C इक्वल टू 50 डिग्री. अशाच प्रकारे अँगल S, बघा अँगल S आणि अँगल D हे करस्पॉन्डिंग अँगल होणार आहे. म्हणजे Sचं जे मेजर आहे तेच तुम्हाला Dचं मेजर मिळणार आहे. म्हणजे अँगल S इक्वल टू अँगल D आणि Dचं मेजर आपल्याकडे 130 डिग्री आहे. अशाच प्रकारे अँगल S इक्वल टू अँगल D इक्वल टू 130 डिग्री करस्पॉन्डिंग अँगल थिअरम. या ठिकाणी हे करस्पॉन्डिंग अँगल्स येतात. देन व्हर्टिकली ऑपोजिट अँगल्स आर कॉन्ग्रंट. व्हर्टिकली ऑपोजिट अँगल कॉन्ग्रंट असतात. त्यामुळे रिमेनिंग अँगल आपल्याला आता मिळणार आहे. बघा अँगल A, अँगल Aच्या अपोजिट अँगल आहे C. म्हणजे अँगल A आणि अँगल C अपोजिट अँगल आहेत. अँगल A आणि अँगल C अपोजिट अँगल आहे म्हणजे यांचं मेजर सेम येणार आहे. Cचं मेजर 50 डिग्री आहे म्हणजे Aचं मेजर तुम्हाला 50 डिग्री येणार आहे. देअरफॉर अँगल A इक्वल टू अँगल C इक्वल टू 50 डिग्री. अशाच प्रकारे अँगल B आणि D, अँगल B आणि अँगल D हे व्हर्टिकली अपोजिट अँगल होतात. बघा
अँगल बी आणि अँगल डी व्हर्टिकली ऑपोजिट होतात, अँगल होतात. याचं मेजर 130 डिग्री आहे, म्हणजे बीचं मेजर झालं 130 डिग्री, म्हणजे बी इक्वल टू डी इक्वल टू 130 डिग्री. त्याचबरोबर पी आणि आर ही व्हर्टिकली ऑपोजिट अँगल आहेत बघा. पी आणि आर व्हर्टिकली ऑपोजिट अँगल आहे, म्हणजे यांचं पण मेजर सेम येणार आहे. आणि आर आपल्याकडे आहे 50 डिग्री. देअर फोर अँगल पी इक्वल टू अँगल आर इक्वल टू 50 डिग्री. अँगल क्यू आणि एस हे पण व्हर्टिकली ऑपोजिट अँगल आहेत बघा. अँगल क्यू आणि एस हे व्हर्टिकली ऑपोजिट अँगल आहेत, म्हणजे यांचं पण मेजर सेम येणार आहे. देअर फोर क्यू इक्वल टू एस इक्वल टू, आणि एसचं मेजर आपल्याकडे आहे ते आहे 130. देअर फोर क्यू इक्वल टू एस इक्वल टू 130 डिग्री. अशा प्रकारे एका अँगलचं जर मेजर दिलं तर आपण बाकीचे अँगल फाइंड आउट करू शकतो. देन नेक्स्ट सम. इन द फिगर लाईन पी पॅरलल लाईन क्यू, लाईन पी आणि लाईन क्यू पॅरलल आहेत. लाईन आर इज देअर ट्रान्सव्हर्सल, म्हणजे लाईन आर ही त्यांची ट्रान्सव्हर्सल आहे. देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स, आणि एक्सची व्हॅल्यू तुम्हाला फाइंड आउट करायची. हा अँगल आहे 120चा आणि हा अँगल आहे 3x + 12चा, आणि तुम्हाला व्हॅल्यू फाइंड आउट करायची एक्सची. लाईन पी पॅरलल लाईन क्यू अँड लाईन आर इज देअर ट्रान्सव्हर्सल. पी आणि क्यू ह्या लाईन पॅरलल आहेत आणि आर त्यांची ही ट्रान्सव्हर्सल आहे. तर त्यामुळे हे जे अँगल तयार होतात हे अँगल आहेत अल्टरनेट अँगल. आणि टू लाईन पॅरलल असेल तर हे अल्टरनेट अँगल जे आहेत हे अल्टरनेट अँगल इक्वल असतात. याला म्हणतो आपण अल्टरनेट थिअरम. अल्टरनेट थिअरम म्हणजे हे टू अँगल इक्वल झाले. देअर फोर 3x + 12 इक्वल टू 120 अल्टरनेट इंटेरियर अँगल्स. आणि मग 3x हे 12 तिकडे घ्यायचे. 3x इक्वल टू 120 - 12. देअर फोर 3x इक्वल टू 108. यातून 120मधून 12 मायनस केले का 108 मिळतात. देअर फोर x इक्वल टू 108/3. 3नी याला डिवाईड करायचं, कारण 3नी इकडे मल्टिप्लाय केले, आणि 3नी डिवाईड केलं तर 3 1 जा 3, 3 3 जा 9 आपल्याला मिळणार आहे बघा. 3 1 जा 3, 3 2 जा 6, आणि 3 3 जा 9 येणार आहे बघा इथे. आणि इथे 1 रिमाइंडर आपल्याला मिळते, आणि मग 3 6 जा 18. देअर फोर x इक्वल टू 36. म्हणजे या ठिकाणी आपल्याला एक्सची व्हॅल्यू मिळाली आहे 36. अशा प्रकारे हे सम तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये लिहून ठेवायचेत आणि अभ्यासायचे आहेत. या ठिकाणी आपला हा पार्ट संपलेला आहे. थँक्यू.